1. अधिक मासात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. शक्य असल्यास नदी, तीर्थक्षेत्र येथे स्नान करून धार्मिक कृत्य करावीत. मन निर्मळ ठेवावे. आवळीच्या झाडाखाली स्नानाला विशेष महत्त्व आहे. 2. ह्या महिन्यात शक्यतो दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावे व जेवताना मौन पाळावे. 3. दररोज देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. महिन्याच्या शेवटी तो दिवा ब्राह्मणाला दान द्यावा. 4. आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा त्याग करावा, जसे एखादे फळ, गोड पदार्थ किंवा एखाद्या रंगाचे वस्त्र. 5. अधिक मासात दान धर्माचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे. 6. रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा किंवा आपली घराची जो रोजची चपाती बनते ती दिली तरी खूप चांगलं आहे. 7. महिनाभर सतत नामस्मरण करावे. कुलदेवतेचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ मानले जाते. तसेच महाविष्णू व श्रीकृष्ण यांचेही नामस्मरण करावे. जे तुम्ही करत असाल ते किंवा जे तुमच्या आवडीचे नाम असेल ते तुम्ही जप केला तरी चालते. 8. मुलगी व जावयाला लक्ष्मीनारायणाचे रूप मानले जाते, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीतील अनारसे व तुपाचा दिवा दान देतात. 9. सुपाऱ्या, फळं, नारळ इत्यादी वस्तू 33च्या पटीत दान करतात. 10. पुरणाचे दिंड म्हणजेच धोंडे करून इष्टमित्र व नातेवाईकांना भोजन देतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. 11. निष्काम यज्ञ, याग, हवन केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. 12. पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक मासाची पोथी रोज एक अध्याय याप्रमाणे सात्विक मनाने वाचावी. शेवटी उद्यापन करून ती पोथी ब्राह्मणाला दान द्यावी. वाचन शक्य नसल्यास किमान श्रवण तरी करावे. 13. ह्या महिन्यात केलेली पूजा, जप, दान व तीर्थयात्रा यांचे पुण्य अनेक पटीने वाढते. 14. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार: एकभुक्त, दिवसातून एक वेळेसच भोजन करावे. अयाचित म्हणजे अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. उपोषण पूर्ण 33 दिवस उपवास. अशक्त व्यक्तींनी वरीलपैकी एखादा प्रकार किमान 3 दिवस, तेही न जमल्यास 1 दिवस तरी करावा. 15. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तांबूलदान हे कुलदेवीला दिलं जातं. 16. अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. 17. गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 18. अधिक महिन्यात किमान एकदा ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांचे पाद्यपूजन करावे. श्रद्धेने दान, दक्षिणा, शिदा व वस्त्र द्यावे. त्यामुळे भगवान विष्णू व पितरांची कृपा प्राप्त होते. 19. ब्राह्मण सेवा, दानधर्म करावा, कारण भगवान विष्णू वेदांमध्ये म्हणतात, ब्राह्मणोस्य मुखम आसीत, अर्थात ब्राह्मण हे माझे मुख आहेत. यापैकी जे शक्य असेल तो एक नियम श्रद्धेने पाळावा, त्याच्यावर भगवान पुरुषोत्तमाची अखंड कृपा राहते. रामकृष्ण हरी.